नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केळी लागवड पूर्ण होत आहे, म्हणजे अजून लागवड चालू आहे ना। आज आपण याला जे ते नर्सरीची ड्रिचिंग देणार, नर्सरी किट झाडेचं नर्सरी किटची याची ड्रिचिंग देणार आहे। याचं देण्याचं प्रमुख कारण जर कधी बघितलं आपण, याच्यामध्ये झिंक सोल्युबल बॅक्टेरिया येतात, झिंकच्या बॅक्टेरिया इथं भेटतात आपल्याला। त्यासोबतच दुसरं जे पाऊच आहे ते NPK बॅक्टेरिया इथं भेटतात आपल्याला, NPK बॅक्टेरियाही इथं भेटतात आणि त्यासोबतच झायटोनिक एम भेटतं। झायटोनिक एम आपल्याला इथं भेटतं, झायटोनिक एम आणि हे तिन्ही दिल्यानंतर झायटोनिक एमचा असे रिझल्ट येतात की जे केळी सेट लागवड आपण आता जे रोप लागवड केलेली आपण जर कधी बघितले तर जे आपण रोप लागवड केलेली याच्या पांढऱ्या मुळी चालवण्यासाठी आपण झायटोनिक एमचा वापर करणार आहे। आणि आपण हे आद्रकीचं क्षेत्र होतं आणि पांढऱ्या मुळीवरती सगळ्यात बेस्ट जर कधी म्हणायला गेलं तर झायटोनिक एमचे रिझल्ट येतात। हजारी जे आहेत आपण किट वापरतोय, 1000 झाडासाठी एक नर्सरी किट वापरतोय। झायटोनिक एम आपण ॲडिशनल याच्यात 1 किलो देणार आहे। त्याचं कारण असं आहे की पांढरी मुळी लवकर सेट होण्यासाठी। आपण जर कधी बघितलं तर संभाजीनगर फुलंब्री तालुक्यामध्ये 1-2% शेतकरी करत होते, पण आपण आता ह्या वर्षी जे अजित टिश्यू कल्चरचे हे रोप लावलेले G9चे आणि पहिल्यांदा आपल्या भागामध्ये ही लागवड होती। आणि ही लागवड जी आपली आता आज जी जर तारीख कधी बघितली तुम्ही तर 25 जानेवारी 2026 आहे आणि आज इथं आपल्याला लागवड कंप्लीट झालेली आहे। याच्या अगोदर आपण 1-1.5 एकर क्षेत्र 2-4 दिवसापूर्वी लावलेली होती। आणि झायटोनिक नर्सरी किट वापरण्याचं प्रमुख कारण हेच आहे की आपल्याला जे रोप आहे ते लवकर सेट करायचे। तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।